हाय, हॅलो. कसे आहात सर्व? तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 4 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहेत कुठेतरी. तर कुठे निघालो आहेत? व्हिडिओ संपूर्ण बघा. सर्वच जण सांगत असतात की सकाळचं वातावरण खूप छान असतं, पण आज प्रत्यक्षात अनुभव घेतला. पाखरांचा थोडासा होणारा तो किलबिलाट आणि सर्व ठिकाणी असणारं असं शांत वातावरण. तर आम्ही आलो आहेत महादेव मंदिरामध्ये. सकाळची छानपैकी महादेवांना पंचामृताने अभिषेक वगैरे करून घेतला. त्यानंतर भस्म वगैरे लावून घेतलं. महादेवांचा पूर्ण असा शृंगार केला. धूप, दीप, आरती वगैरे केली. तर हे आहे आमच्या इथलं मुंडेश्वर भगवानांचं मंदिर. बाहेर बघा किती अंधार आहे. आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत हे आपले नंदी महाराज आहेत. मंदिरात अगोदर जातानाच नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि नंतर मंदिरामध्ये प्रवेश केला. खरंच सकाळी पूजा केल्यानंतर अख्खा दिवस असा कसा पॉझिटिव्ह आणि प्रसन्न जात असतो. त्यानंतर सगळी सकाळची स्वयंपाक वगैरे सगळं डेली रुटीन आवरल्यानंतर केली आहे किचनची थोडीशी क्लिनिंग. तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात. एवढा सगळा कप्पा आज क्लीन करून घेतला आहे. सर्व एक ना एक कप्पा क्लीन झाल्यानंतर त्यावरती न्यूजपेपरही टाकून घेतला आहे. म्हणजेच कसं चिवट डाग वगैरे काहीही पडलं तरी आपले जे रॅक्स आहेत ते खराब होत नाहीत त्यासाठी. आणि ज्या ताई आपल्या नवीन आहेत चॅनलवरती पण सबस्क्राईब करायला विसरल्या आहेत त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशा प्रकारे सर्व काही बुक्स वगैरे यांची मांडणी केली. मोठे मोठे बुक्स एका साईडला आणि छोटे बुक्स एका साईडला ठेवून दिले आणि अशा प्रकारे या कप्प्याला असं क्लीन करून घेतलं. बघा किती छान वाटत आहे स्वच्छ केल्यानंतर. कोणतीही वस्तू स्वच्छ केल्यानंतर दिसायला छानच दिसत असते. अशा प्रकारे मग दोन्हीही किचनमधलं आणि हे बुक्सचं पण आवरून घेतलं आणि त्यानंतर मार्केटमध्ये गेले होते. तिथून थोडासा भाजीपालाही आणायचा होता. त्यामुळे मग भाजीपाला घेऊन आले. आता काय काय आणलेलं आहे तुम्हाला सर्व काही दाखवते. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. वाटाण्याच्या शेंगा, लाल मिरची, बटाटे, अद्रक, बीट. खूप महाग होता आज भाजीपाला.
टोस पण आणली. सर्वच थोडं थोडं घेऊन आली आज मार्केटमधून. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.